विठू माऊली गदर भक्तीचा आणि हा आक्रोश तुझ्याकडे कशा करता आला, आपल्या गोकुळामध्ये कशा करता आला? त्यावेळी यशोदा मैया त्या सगळ्यांचं उत्तर देत असताना अतिशय सालसपणे, यशोदा मैयाला माहित नाहीये काय होणार आहे उद्या. यशोदा मैया म्हणते की मथुरेला कुस्त्यांचा फड आणि त्या कुस्त्यांच्या फडाकरता कुस्ती खेळण्याकरता माझा कृष्ण आणि बलराम दोघही मथुरेला जाणार आहे. गोपिकांना सहन होत नाही महाराज. गोपिका अक्रूराला शिव्या देतात. अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर येताना पाहतात. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये हात व्हावे की भगवंतांना आम्हाला सोडून कधी जाऊ नये, पण बोलत कुणीच नाही. गोपिकांचं अंतःकरण जाणून भगवान गोपिकांच्या समोर येतात आणि गोपिकांना समजावून सांगतात, घाबरू नका, मी आजपर्यंत तुमच्यामध्ये राहिलो आणि उद्याही मी तुमच्याच मध्ये राहणार आहे. 2 दिवसांचा प्रश्न आहे फक्त. 2 दिवसांकरता चाललो आणि परवा पुन्हा येणार आहे. त्यामुळे तुम्ही आक्रोश करू नका. पण लक्षात ठेवा, गोपिका असं प्रेम करत होत्या की ब्रह्मदेवाला शिव्या देत होत्या आणि ही पापणी कशाला तू निर्माण केली. त्रुटीर युगायते, म्हणजे पापणी खालीवर होताना सुद्धा, पापणी खाली जाऊन वरती व्हायला किती वेळ लागतो, पण एवढा वेळ जरी भगवंताचं दर्शन आम्हाला झालं नाही तर भगवंताचा वियोग 1 युगापर्यंत झाला असं आम्हाला वाटतं. आणि तू तर 2 दिवसांकरता चालला, परवा येतो म्हणे, तोपर्यंत आम्ही थोडं जिवंत राहणार आहे. तेव्हा जाऊ नको ना आम्हाला सोडून. पण भगवान पुढेही मोठी लीला भगवंताला करायची आहे. उर्वरित आयुष्यामध्ये जे कार्य भगवान ठरून आलेले त्या सगळ्या कार्याला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे नाईलाजानं अक्रूराच्या रथामध्ये भगवंताला बसावं लागतं. रथी चढले
रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. भगवंत रथामध्ये नाईलाजानं चढतायत. भगवंताला आनंद नाहीये मथुरेला जाताना, लक्षात ठेवा. अरे ज्यांनी सर्वस्व मानलंय मला, त्यांना सोडून मी मथुरेला कसा जाऊ? म्हणून भगवंताच्याही हृदयामध्ये दुःख आहे, पण जड अंतःकरणाने भगवंत रथामध्ये चढले. भगवंतानं रथात पाय ठेवला तसा गोपिकांच्या अश्रूंचा बाण फुटला. इतक्या रडल्या गोपिका की नयनीच्या उदकाने भिजली धरणी. संपूर्ण व्रजभूमी व्रजरज चिखल तयार झाला त्या मातीचा. असं म्हणतात अक्रूराचा रथही त्या चिखलामध्ये फसला. इतकं प्रेम त्या गोपिकांनी भगवंतावर केलं. गोपी रडताना पाहून भगवंताला राहवलं नाही. मन मारून भगवंतानं अक्रूराला आज्ञा दिली. देव बोले अक्रूरासी वे हातीशी रथाशी या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. या नंदाचे अंगणी आल्या गवळणी. या नंदाचे अंगणी आल्या गवळणी. भगवंत रथामध्ये आरूढ झाले आणि भगवंत मथुरेच्या दिशेने निघाले. किती मोठं धाडस होतं महाराज गोपिकांना सोडून जाणं. गोपिकांनी सुद्धा तत्सुखम सुखित्वम, प्रेम त्याला म्हणतात. माझं आराध्य ज्या गोष्टीमध्ये सुखी आहे त्यात मी सुखी राहणार. प्रेमामध्ये कायदे नसतात, प्रेमामध्ये लादणं नसतं, लक्षात ठेवा. प्रेम प्रेम असतं. प्रेमामध्ये कायदे कानून काही नसतं. प्रेमामध्ये तत्सुखम सुखित्वम, आपला प्रिय कर. ज्या गोष्टीमध्ये सुखी आहे आपण त्यात सुख मानलं पाहिजे. गोपिका म्हटल्या की मथुरेत जाऊन माझ्या कानाला सुख मिळणार असेल तर आम्ही त्या गोष्टीमध्ये सुखी आहे. कारण निष्काम प्रेम होतं. त्या गोपिका दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हत्या. त्या वेदगर्भीच्या श्रुती, वेदातल्या श्रुती होत्या त्या गोपिका. या गोपिका दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून या गोपिका म्हणजे दंडकारण्यामध्ये राहणारे सगळे साधू संत होते, लक्षात ठेवा. हे सगळे साधू संत प्रभुरामांनी शिळेला स्पर्श केला तर शिळेची बाई झाली हे ऐकलं होतं. अहिल्या उद्धार कथा त्यांनी ऐकली होती. त्याच्यामुळे हे सगळे ऋषीमुनी स्वतःला पत्न्या मागण्या करता दगड घेऊन गेले होते, ज्याला जसं दगड पाहिजे तसं. आणि भगवंताकडे घेऊन म्हणाले या दगडांच्या आम्हाला बायका करून द्या, या शिळेच्या आम्हाला बायका करून द्या असं म्हणणार. परंतु भगवंताचं दैदिप्यमान स्वरूप पाहिलं आणि या शिळेच्या आम्हाला बायका करून द्या असं म्हणण्याऐवजी आम्हाला बायका करून घ्या असं म्हणणे. आणि प्रभुराम म्हणतात या जन्मामध्ये एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे, पण तुमच्या सगळ्या इच्छा मी पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करेन. म्हणून त्या सगळे दंडकारण्यातले ऋषीमुनी या जन्मामध्ये गोपिका झाले होते, लक्षात ठेवा. म्हणून त्या सामान्य गोपिका नव्हत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. कोणी कर्म परश्रुती होत्या, कोणी ज्ञान परश्रुती होत्या आणि कोणी उपासना परश्रुती होत्या. आणि म्हणून या सर्व गोपिका ज्या आहेत या सामान्य गोपिका नव्हत्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी मथुरेला गेले ना
तर त्यांच्या वियोगानं फक्त गोपिकाच रडले असं नाही. भगवंताकडे एक गाय होती आणि भगवंत त्याच गायीचं दूध पित होते. तिच्या दुधाचा सुगंध कमळासारखा यायचा. कशासारखा? कमळासारखा. म्हणून त्या गायीचं नाव ठेवलं होतं पद्मगंधा. 1 लाख गायींचं दूध काढायचं. लक्षपूर्वक आहे का? 9 लक्ष गायी होत्या. 1 लाख गायींचं दूध काढायचं आणि ते 1000 गायींना पाजायचं. ज्या 1000 गायींना दूध पाजलाय त्या 1000 गायींचं दूध काढायचं आणि 100 गायींना पाजायचं. 100 गायींचं दूध काढायचं आणि एका पद्मगंधा नावाच्या गायीला ते दूध पाजायचं आणि तिचं दूध काढायचं. ते दूध भगवान श्रीकृष्णाला प्यायला असायचं. ते पद्मगंधा. ही पद्मगंधाची आहे ना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिला दिसले नाही. मथुरेला निघून गेले त्यावेळी धाय उकळून रडली आणि नुसती रडली नाही. भगवंत मथुरेला गेल्यानंतर तिनं अन्न पाण्याचा त्याग केला. पुन्हा अन्न खाल्लं नाही, वैरण खाल्ली नाही, पाणी सुद्धा पिली नाही. रोज सकाळी उठायची, गोठ्यातून धडपडत चालत चालत यायची, नंद बाबाच्या वाड्यासमोर यायची. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोज तिला चारा घालायचे. तिथे येऊन उभी राहायची, वाट पाहायची. भगवंत येत नाही. कळाल्यावर पुन्हा पुढे निघून जायची. कुठेतरी झाडाखाली येऊन बसायची, डोळ्यातून अश्रुधारा गाळायची. भगवंताचा रथ ज्या दिशेने निघून गेला त्या दिशेनं काही अंतर चालत जायची, मोठमोठ्यानं हुंबरायची. भगवंत येत नसायचे, पुन्हा पाठीमागे यायची. रोज सकाळी उठल्याबरोबर तिचा नित्यक्रम चालू राहायचा. यशोदा मैयेच्या दरवाजापर्यंत आता तिला येता येईना, चालता येईना, पायात पाय अडकायला लागले. कसे तरी यशोदेच्या घरापर्यंत आली. भगवान श्रीकृष्ण जिथं उभं राहायचे तिथं आली. स्वतःची पाठ त्या ओट्याला लावून उभी राहिली, कोलमडली, धडपडली, पडली खाली. खाली पडल्यानंतर तिला पुन्हा उठाही येईना. पण सरकत सरकत ज्या ठिकाणाहून भगवंताचा रथ गेला होता तिथपर्यंत आली. तिथं बसून राहिली. अंगात त्राण राहिला नव्हता, शरीरामध्ये शक्ती नव्हती, मरणप्राय यातना होत होत्या. तरी पण डोळ्यातून अश्रू ढाळून माझा कृष्ण कधी, माझा कृष्ण कधी, माझा कृष्ण कधी म्हणून सारखी मथुरेच्या दिशेनं डोळे लावून बसली होती. महाराज, भगवंताचा विरह फक्त गोपिकांना झाला नव्हता, तर गोकुळातली गाय सुद्धा भगवंताच्या विरहानं रडत होती. हे गायींवर प्रेम भगवंतानं केलं होतं म्हणून गोपाळ हे नाव भगवंताला पडलं. लक्षात ठेवा. मुक्या प्राण्यावर एवढं प्रेम. गायींचे गळती लोचन, प्रभुरामाच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं होतं. गोठ्यातल्या काही रडत होत्या भगवंताच्या विरहात. जे पांढरे शुभ्र घोडे होते, भगवंत प्रभुराम ज्या घोड्यांवर बसून सवारी करायचे, ते घोडे सुद्धा काळे ठिटकूर पडले होते आणि वाळून फक्त सामळा राहिला होता. महाराज, भगवंताचा विरह सामान्य नाहीये. असं करत करत ती पद्मगंधा गाय एक दिवस भगवंताच्या चिंतनामध्ये तिनं स्वतःचा दिवस सोडला. भगवंताचा विरह गायीला सहन झाला नाही. इकडे भगवंत रथामध्ये बसून निघालेले. मथुरेच्या दिशेनं रथ पळायला लागला. अचानक डोह दिसला यमुनेचा आणि यमुनेच्या डोहाजवळ अक्रूरजींनी रथ थांबवला. अक्रूरजी रथातून खाली उडी टाकताय. निळशार काळशार पाणी दिसताय. त्या पाण्यामध्ये गेले, चरण प्रक्षालन केले आणि खूप थकल्यासारखं वाटलं, ऊन लागलं म्हणून आता पाण्यामध्ये डुबकी मारू म्हणून पाण्यामध्ये डुबकी मारली. तर चमत्कार घडला. त्या पाण्यामध्ये डुबकी मारल्यानंतर अक्रूरजींना कृष्ण आणि बलराम चतुर्भुज रूपामध्ये दिसले. बराच वेळ ते रूप निहाळत राहिले. त्यांना आणि पुन्हा वरती आले, पाण्यातून वरती आले, ते रूप अदृश्य झालं. पाण्यात कृष्ण
कृष्ण आणि बलराम आहे, मी तर त्यांना रथात आणलं होतं, पाण्यात कशा करता आले? म्हणून पुन्हा नदीच्या वरती निघाले, रथ सावलीला उभा केला होता त्या रथात जाऊन पाहिलं तर बापरे, इथेच बसले. पुन्हा पाण्यात गेले, पुन्हा डुबकी मारली, पुन्हा वरती आले तर दोनही ठिकाणी भगवंताचं रूप त्यांना पाहायला मिळालं. आणि दोनही ठिकाणी भगवंत पाहिल्यानंतर मग मात्र आता अक्रूरजींची खात्री झाली, आपण ज्यांना मथुरेत घेऊन चाललो आणि घाबरलो होतो ना, आता कंस यांना काय करेल काय नाही, पण आता घाबरायचं कारण नाही. कारण सामान्य कुणी नाहीये हा, तर साक्षात परात्पर परब्रह्म देवकी मातेच्या उदरी जन्माला आलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे साक्षात देव आहे, भगवंत आहे. हे भूमिका अंतःकरणात दृढ झाली. रथात बसले आणि एक प्रहर शिल्लक असताना म्हणजे दुपारी 3 वाजता अक्रूरजी या सर्वांना घेऊन म्हणजे बलराम आणि कृष्णांना घेऊन मथुरेमध्ये पोहोचले. नंदबाबाच्या आणि गोपाळांच्या बैलगाड्या अगोदरच मथुरेत आलेल्या होत्या. मथुरेत नंदबाबाची भेट झाली. नंदबाबा म्हणाले, अरे आमच्या बैलगाड्यावर आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या रथात बसून आले तरी पण इतका वेळ लावला. बलराम दादा म्हणाले, बाबा अक्रूरजी यमुनेच्या डोहामध्ये स्नान करायला गेले, लवकर येईच ना, म्हणून आम्हाला उशीर झाला. नंदबाबा म्हणताय, चला इकडे तिकडे फिरू नका, मथुरेतलं तुम्हाला काही माहित नाही. माझा कृष्ण माझा बलराम दोघांच्या खांद्यावर हात ठेवले आणि सांगितलं, चला आता आराम करा, विश्रांती करा, यात्रेला आपण उद्या जाऊ. पण भगवंत म्हणाले, नाही, अजून एक प्रहर शिल्लक आहे, तोपर्यंत आम्ही यात्रा फिरून येतो. म्हणून कृष्ण बलराम आणि काही गोपाळ यात्रा फिरण्याकरता निघाले. महाराज काय स्वागत केलं मथुरेतल्या लोकांनी, त्यांना आनंद झाला होता. मथुरेतल्या गल्ल्यांमधून ज्यावेळी फिरत होते ना, त्यावेळी वरच्या मजल्यावर उभे असणाऱ्या अनेक गोपाळांनी आणि अनेक मथुरावासियांनी हात ताटामध्ये फुलं हार घेऊन भगवंताच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. कारण या कंसाच्या जाताला सगळे यदुवंशी कंटाळलेले, याच्या जातातून आम्हाला कृष्ण आला म्हणजे मुक्ती मिळणार, हा आनंद सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणून सर्वजण भगवंताच्या बाजूने होते. व्यापारी सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या आजूबाजूला फिरत होते, काय पाहिजे. रस्त्यानं चालले भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तर एक टेलर दर्जी त्याला हिंदीमध्ये म्हणतात, असा कपडे शिवणारा शिंपी समोरून आला. भगवंताचं दर्शन घ्यायला लागला. भगवंतानं सांगितलं, माझं दर्शन घेऊ नको, अरे गोकुळातले आम्ही गोरगरिबांची मुलं, तुला फार कळवळं वाटत असेल तर आमच्या सगळ्या पोरांना ड्रेस शिवून दे म्हणे. त्या दर्जीकडून सगळ्यांना ड्रेस शिवून घेतले भगवंताने. पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर हार तुरे घेऊन काही लोक आले. त्यांना सांगितलं, हार तुरे सगळ्या गोपाळांच्या गळ्यामध्ये घाला. आता सगळं झालं होतं, पण गोपाळांच्या कपाळाला मात्र गंध नव्हता. आणि मग हातामध्ये उघडलेलं चंदन घेऊन एक वाकडी कुरूप असणारी महिला समोरून आली. तिचं नाव कुब्जा. काय नाव होतं? कुब्जा. आणि भगवंतानं तिला पाहिलं. भगवंत तिच्यापर्यंत पोहोचले. भगवंत म्हणाले, थांब 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 थांब, कुठे चाललीस? थांबली. भगवंताचं रूप पाहिलं आणि देहभान हरपून गेले. तिची नजर भगवंताच्या सुंदर रूपाकडून बाजूला होईना. भगवंतानं तिच्या अंतःकरणातला भाव ओळखला. कारण भगवंत बाहेरून कुणी सुंदर आहे की नाही हे पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. पै भक्ती एकी मी जाणे, तेच साणे थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भरतया. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छेती तदा भक्ती पर्युत मशनामी प्रयतात्मना. भगवंताला बाकी काही गरज नाहीये. बघ, निस्सीम भाव उल्हास आहे, मज अर्पावयाचे निमिष आहे. तुम्ही भगवंताला काय देताय, कोण देताय हे महत्वाचं नाही, किती प्रेमाने किती भावाने आपण भगवंताला समर्पित आहे हे भगवंत पाहत असतो. ती कुब्जा वाकडी होती, कुबड निघालेलं होतं तिच्या पाठीला. भगवंत म्हणाले, आम्हाला सगळ्यांना चंदन लावून देशील? म्हणे होते. पण तू काय चंदन घेऊन कुठे निघालीस? सांगितलं, कंसाच्या दरबारामध्ये माझ्याकडे चंदन उगळण्याचं काम आहे. मी रोज चंदन उगळते आणि कंसाला नेऊन देते. पण ठीक आहे, तुम्हाला जर
चंदन लावायचं असेल तर मग कंसाला पुन्हा उघळवी आणि घेऊन जाईल, पण आता तुम्हाला चंदन लावते. म्हणून कुब्जेनं आपल्या हातानं दोनही हात चंदनाच्या पात्रामध्ये बुडवले आणि ते हात भगवान श्रीकृष्णाच्या कपाळाला, त्याला थापक थौबा चंदन म्हणतात. लक्षात. आपल्याकडे ऊर्ध्व पुंड्रगंध असतो, पण उत्तरेमध्ये गेलं तर ऊर्ध्व पुंड्रही असतो, दोन्ही बाजूला असं सगळं लेप दिलेला असतो कपाळाला. सगळ्या गोपाळांना शीतल करून टाकलं कुब्जे. भगवंत म्हणाले काही माग माझ्याकडे. महाराज, जो भक्त भगवंताला मागतो तो त्याला आवडत नाही बरं. काही न मागे देवासी कोणासी तोची आवडे देवासी. निरपेक्ष मुनीम शांतम. भगवंताला निरपेक्ष भक्त आवडतात. जयाचे ठाई पांडवा अपेक्षी नाही रिहावा. सुखासी चढावा जयाचे असणे. अनपेक्ष शुचिर दक्ष यो मत भक्त समे प्रिया. तो भक्त मला प्रिय आहे. कुब्जा काही मागत नाही. आणि मग भगवंत अचानक कुब्जेचा पायाचा अंगठा आपल्या पायानं दाबतात आणि कुब्जेला म्हणतात बघ बघ तिकडे काय आलंय. म्हणून कुब्जेच्या हनुवटीला हात लावतात आणि खट दिशी झटका देतात. तर जी कुबडी असलेली कुब्जा आता सरळ झाली आणि स्वर्गातल्या अप्सरांना लाजले एवढं सौंदर्य भगवत कृपेमुळे तिला प्राप्त झालं. भगवंताची कृपा झाली तर काय अशक्य. यत कृपा तमहं वंदे परमानंद माधवम असं म्हणते. त्या कुब्जेला सौंदर्य प्राप्त करून दिलं. पुढे गेले कंसाच्या मथुरेत फिरत होते. एके ठिकाणी परशुरामाने भगवान परशुरामाने कंसाला दिलेला धनुष्यबाण पाहिला आणि त्या धनुष्यात जवळ जाण्याचा प्रयत्न बलराम भैया आणि भगवान कृष्ण करायला. आजूबाजूला काही सैनिक होते. त्या सैनिकांनी सांगितलं अरे दुधाचे दात पडले का तुमचे? एवढे लहान आणि कुठे चाललात? का मागे? ते पोरासोरांचं खेळणं नाहीये. परशुरामाचा धनुष्य आहे. मोठमोठ्यांची धमक होत नाही हा धनुष्य उचलायची आणि तुम्ही कुठे चाललात? जाऊ भैयाकडे भगवंताने पाहिलं आणि म्हणाले काय बरोबर आहे, आता तर गेलंच पाहिजे. म्हणून त्या सैनिकांना बाजूला करून धनुष्याजवळ भगवान गेले. भगवंताने डाव्या हातानं लीलायात धनुष्य उचलला, बाण काढला, प्रत्यंच्यात आणली आणि तो धनुष्य जसा प्रत्यंच्यात ताणली तसा धाड दिशी काढला. धनुष्य जसं मोडला तसं कंसाच्या सिंहासनाला तिकडे हादरा बसला. कंसाचा बीपी हाय झाला. नेमकं काय घडलं? सैनिक पळत पळत आले. कोणी तलवारी बसल्या, कोणी वेगवेगळे शस्त्रास्त्र काढले आणि या दोघा भावांवर तुटून पडले. तेवढ्यात बलराम दादा म्हणे अरे त्या धनुष्याचा एक तुकडा माझ्याकडे फेक, एक तुकडा बलराम दादाकडे, एक तुकडा भगवंताकडे. आणि भगवंताने बलराम दादांना अर्ध्या धनुष्याच्या तुकड्याने इतके फटकवले ते सगळे कंसाचे सैनिक. पळत 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 कंसाकडे गेले. सांगितलं आपला धनुष्य तुटला. कोणी तोडला? मथुरेतून कृष्ण आणि बलराम आलेले, त्यांनी धनुष्य तोडला. ही बातमी कंसाला जेव्हा कळाली त्यावेळी कंस मात्र आता खरोखर घाबरला. कारण परशुरामानं धनुष्य देताना सांगितलं होतं मैंने दिया ये धनुष्य इस पृथ्वी पर कोई तोड़ नहीं सकता और इस धनुष्य को जो तोड़ सकता है कंस तुझे वो छोड़ नहीं सकता, तुझे मार डालेगा वो. ते शब्द आठवले. धनुष्य ज्यानं तोडला तो मला मारणार. तेवढ्यात नारद मुनी भेटले. कृष्णाला अजून पाहिलेलं नाहीये कंसाला. लक्षात ठेवा, भगवंताला पाहिलेलं नाही. नारद मुनींना विचारलं कसा दिसतो कृष्ण? सांगितलं काळा दिसतो. मग प्रत्येक काळ्या गोष्टीविषयी कंसाच्या अंतःकरणात भीती. जेवायला बसला, एखादा जळालेला जिरा जरी ताटामध्ये दिसला तरी ताट फेकून द्यायचा, नको मला जेवायला. कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. कुठलीही काळी वस्तू पाहिली, कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. नामदेव महाराज म्हणतात कृष्ण 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 कृष्ण
किती ध्यान केलं कंसाने. कंस सुद्धा भाग्यवान आहे महाराज. ज्याला भगवान श्रीकृष्ण मारण्याकरता येतो तो काय असा हलकट माणूस असेल का महाराज? ज्याच्याकरता भगवंताला अवतार धारण करावा लागला तो कंस सामान्य नव्हता, भाग्यवान होता. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे कंसा लागलेसे ध्यान आणि जणी म्हणे कृष्ण दिसत असे. हे तर गळ्यात माळी घालून आम्हाला माणसांमध्ये कृष्ण दिसत नाही, माणसांमध्ये देव दिसेल. आम्ही माणसांमध्ये गाढ मूर्ख बावळत पाहतो. पण प्रत्येक काळ्या गोष्टीमध्ये कंसाला कृष्णाचं ध्यान लागलं, कृष्णाचं दर्शन व्हायला लागलं. आणि मग भगवान कृष्णाचं दर्शन घेत 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 भगवान कृष्ण 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 असं नामस्मरण करत 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 ती रात्र सुद्धा डोळ्याला डोळा लागला नाही कंसाचा. दुसरा दिवस उगवला. पहिल्या दिवशी अंधार पडायच्या आत नंदबाबांकडे ही मंडळी गेली. नंदबाबांनी पुन्हा विचारलं, अरे काही मारामारी वगैरे करून नाही ना आले? बलराम दादा बिचारे खरे, कारण ते राम नेहमी खरा. पण हे कृष्ण म्हणाले, छे आम्ही काय मारामारी करायला गेलो होतो? आम्ही आपलं फुगे बिगे पाहून आलो, काय यात्रेत काय चाललंय काय नाही एवढंच पाहून आलो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बाबा, चला जेवण बिवण करून झोपून घेऊ. नंदबाबा बिचारे भोळे. नंदबाबा म्हणाले, बरं ठीक आहे, किती गोड मुलं आहेत माझे, मथुरेत येऊन सुद्धा मारामारी करत नाही. ठीक आहे, आले, आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी यमुनेचं स्नानानंतर मग आता कुस्त्या जिथं भरवल्या होत्या तो कंसाचा सभामंडप, सभागृह. आणि त्या सभागृहामध्ये कृष्ण आणि बलराम पाठीमागे गोपाळ यांनी प्रवेश केला. पण रस्त्यामध्येच एक कुवलया पीड नावाचा हत्ती उभा होता. त्या माहुताला सांगितलं हत्तीला बाजूला घे. तो माहुत म्हटला घेणार. त्याचं उर्मटपणाचं वागणं ऐकून भगवंत म्हणाले, एका बुक्कीत टेंगून एका बुक्कीत जीव घेईल तुझा माहुता, तुझा पण आणि तुझ्या हत्तीचा. चल बाजूला हो, चल बाजूला हो. तो माहूत उर्मटपणा करायला लागला. त्याचा उर्मटपणा पाहिल्यानंतर मग बलराम दादा एका बाजूला झाले. भगवान श्रीकृष्ण हत्तीच्या समोर गेले. हत्तीचे दोनही दात पकडले, एक हिसका दिला, तसे दोनही हत्तीचे दात उठून आले. हत्तीचे दात उपडले. बलराम दादा म्हणाले, एक दात माझ्याकडे फेक. एक दात बलराम दादाकडे, एक दात कृष्णाकडे. बदड 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 त्या कुवाला पीड हत्तीला बदडलं. 10,000 हत्तींचं एकट्याच हत्तीत बळ होतं. महाराज क्षणार्धात तो हत्ती गोविंदाय नमो नमः. माहूत घाबरला, पण माहुताच्या एक डोक्यात हस्तिदंत बसला. माहुत पण मरून गेला. बोलिये कृष्ण भगवान की जय, बोलिये बलराम भगवान की जय. आणि आता नजारा पहा कसा आहे. भगवंत म्हणाले, दादा आपल्याला मध्ये जायचंय. आणि मध्ये सुद्धा आता एंट्रीला जर इतका विरोध आहे तर मध्ये गेल्यानंतर शत्रू असणारच आपले. मग आता एक हस्तिदंत तुझ्या खांद्यावर आणि एक हस्तिदंत माझ्या खांद्यावर, रक्तानं मागलेले ते दात, हत्तीचे दात खांद्यावर धारण केले. आणि दोघही अत्यंत शूरवीरासारखे चालत 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 आतमध्ये आले. ज्यावेळी तिथल्या प्रधानमंत्र्यांनी कंसाने या सगळ्यांना पाहिलं, तर सगळे पुढे पुढे पळत पळत आले. त्यातला चाणूर नावाचा दैत्याला आज्ञा दिली कंसाने. कंस चाणूराला सांगतोय, चाणूर अरे हे आपले वैरी आहेत. आत्ताच यांनी माहुता सहित कुवलया पीड नावाचा हत्ती मारला आणि त्या हत्तीला मारणं सोपं नाहीये. जा यांच्याशी मुष्टियुद्ध कर आणि यांना मारून टाक. एका बाजूला मुष्टिकासूर आलेला आहे, एका बाजूला चाणूर आलेला आहे. भगवंत म्हणतात, सांडासारखा वाढला आणि आमच्यासारख्या 10-11 वर्षाच्या पोरासोबत तुला युद्ध करायचं. चाणूर मुष्टिकासूर म्हणतोय, 10,000 हत्तींचं बळ ज्या एका हत्तीमध्ये होतं, अशा हत्तीला तुम्ही गतप्राण केलं, स्वतःला लहान मुलगा समजता.
युद्धासाठी तयार झालेला आहे. चाणूर भगवंतावर प्रहार करतोय. पण चाणूराचा प्रहार कसा वाटला भगवंताला? एखाद्या मदमस्त झालेल्या हत्तीच्या गळ्यामध्ये लांबून एखादा माळ फेकून मारतो ना, त्याप्रमाणे भगवंताला त्या चाणूराचा वार वाटला. भगवंत म्हणाला, आतापर्यंत हार भरपूर झेलले, परंतु माझ्या चापणीमध्ये किती ताकद आहे बघ. चाणूराला समोर उभा पाहिलं आणि भगवंतानं उंच उडी मारून त्याच्या कानशिलात लगावली की एका कानफडीत मारल्या बरोबर चाणूर गतप्राण झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान.